नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाविजय 2024च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अलिबाग दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते आणि उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी दिली आहे. भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय 2024 अंतर्गत लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय पातळीवर 400+ तर महाराष्ट्रात 45पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात बुधवारी त्यांचा दौरा होणार असून या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे ॲडव्होकेट मोहिते यांनी सांगितले. प्रस्तावित 2.4 किलोमीटर लांबीचा करंजा रेवस खाडी पूल उभारण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाचा खर्च आता 900 कोटींपर्यंत पोहोचला आहे. MMRDAने या कामासाठी DPR तयार करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती उपअभियंता अनिरुद्ध बोराडे यांनी दिली आहे. करंजा आणि रेवस ही दोन्ही बंदरे या खाडी पुलाच्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. नवी मुंबई अलिबाग दरम्यानचे सुमारे 20 किलोमीटर अंतर कमी होण्यासाठीही या खाडी पुलाचे मदत मिळणार आहे. दोन्ही बंदरांना जोडणाऱ्या या पुलामुळे रायगड आणि कोकणामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पनवेल पेन या मार्गाचा वळसा न घालता नवी मुंबईहून उरणच्या करंजा येथून थेट अलिबागला जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ, इंधन आणि अतिरिक्त पैसे वाचण्यास मदत होईलच. शिवाय वाहतूक कोंडी अभावी प्रवासही जलद होणार आहे. अनेक वर्षांपासून समुद्रातून धोकादायक प्रवासावर अवलंबून असलेल्या उरण अलिबागच्याच नव्हे, रायगडमधील हजारो नागरिकांना रस्त्याने प्रवास करता येणार आहे. भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार तसेच खारघर मंडळ संपर्क प्रमुख दीपक बेहरे यांच्या सूचनेनुसार खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी खारघर मंडळ कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये खारघर शहर मंडळ सरचिटणीसपदी दीपक शिंदे, ॲडव्होकेट नरेश ठाकूर, उपाध्यक्षपदी रमेश खडकर, गुरुनाथ गायकर, विनोद खरत, सचिन वासकर, संजय घरात, किरण पाटील, चिटणीसपदी नीलम विस्पुते, अनिता जाधव, अनिल साबणे, शैलेंद्र त्रिपाठी, शोभा मिश्रा, तुकाराम कंटाले आणि कोषाध्यक्षपदी निर्मला यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 दशकाहून अधिक काळ आपला अथक साधनेने गायन कलेवर प्रभुत्व निर्माण करणारे रायगडचे भूमिपुत्र पंडित उमेश चौधरी यांचा नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महोत्सवात शुक्रवारी 20 ऑक्टोबरला शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात गायन क्षेत्रातील अनेक दिग्गज जाणकारांची उपस्थिती असते. त्यामुळे या महोत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन स्वामी विष्णुपादानंदजी महाराज यांच्या हस्ते झाले असून या संगीत महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील प्रख्यात शास्त्रीय गायिका पंडिता शुभदाताई पराडकर यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची काही काळाकरिता हँग झाली होती. त्यामुळे गोंधळ उडाला. मुरुड तालुक्यातील एकदरा, आगरदंडा, राजपुरी, शिंगरविहूर, नांदगाव, काशीद, भोईघर, मांडला, साळाव, बोर्ली, मोठेखार, चोरडे, वळके आणि तळेखार या 15 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबर असा कालावधी आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ 11 ते 3 ठेवण्यात आली आहे. निवडणुकीचे अर्ज ऑनलाईन भरले जातात, परंतु ही वेबसाईट हँग झाली. याबाबत तहसीलदार रोहन शिंदे यांनी सांगितले की आता साईट सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 3 दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान सर्वांचे अर्ज दाखल होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. 16 ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र सादर करण्याची सुरुवात झाली होती. परंतु खालापूर तालुक्यात पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीही एकही नामनिर्देशन पत्र सादर झालेले नाही. त्यामुळे उरलेल्या 3 दिवसात मोठी गर्दी होईल असा अंदाज आहे. खालापूर तालुक्यातील एकूण 22 ग्रामपंचायतींमधून थेट 22 सरपंच आणि 22 ग्रामपंचायतीच्या 75 प्रभागांमधून 202 सदस्य निवडून येणार आहेत. उमरे ग्रामपंचायतमधून एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे एकूण 203 सदस्यांची निवड होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आलेले नाही. त्यातच सोमवारी ऑनलाईन अर्ज भरले जात नव्हते. अर्ज भरण्याची वेबसाईट ओपन होत नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवारांची दमछाक झाली होती. स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग असोसिएशन अलिबाग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या रायगड डिस्ट्रिक्ट स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेल येथील T75 रोलर स्केटिंग क्लबच्या मुली आणि मुलांनी 5 रौप्य आणि 16 कांस्य पदके जिंकून यशस्वीरित्या विजय मिळवला आहे. यामधील विजेते अद्विका भोसले, यादरिक पाटील, नव्या बाटले, आरुष वाणी, साजिरी मंडलिक, मैत्री बोडकर आणि काव्यांश राजपुरोहित यांची विरार येथे होणाऱ्या 33व्या महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी रायगड संघात निवड झाली आहे. याशिवाय खोपोली येथे झालेल्या इंटर स्कूल स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये अद्विका भोसले, याज्ञिक पाटील आणि काव्यांश राजपुरोहित या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. याबद्दल त्यांची इंटरनॅशनल झोनल स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक प्रसाद महेश ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या उर्वरित 20 ऑक्टोबर या कालावधीतील मुदत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी आता सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्वघोषित कार्यक्रमाप्रमाणे होईल. राज्यात शिक्षक भरतीसाठी 23 जिल्ह्यांमधील रिक्त पदांची लवकरच जाहिरात जाहीर केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आल्यावर दिली. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रखडली होती, पण आता अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला वेग आला असून 23 जिल्ह्यातील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या संदर्भात तारीख निश्चित करण्यात आलेली नसली तरी या संदर्भात तातडीची पावले राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत बिंदू नामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची पहिल्या टप्प्यात भरती करण्यात येणार आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लागले आहे. त्याचवेळी शिक्षण मंत्र्यांकडून शिक्षक भरतीबद्दल स्पष्ट संकेत मिळाल्याने भरती प्रक्रियेसंदर्भातील घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रयान 3 आणि आदित्य L1च्या यशस्वीतेनंतर आता भारताने आणखी 2 महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामध्ये 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्टेशन स्थापन करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर भारतीयास पाठवणे या 2 मोहिमांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत एका उच्चस्तरीय बैठकीत अंतराळ विभागाला हे ध्येय निश्चित करण्याचे निर्देश दिले. PMOने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेच्या तयारीची माहिती जाणून घेण्यासाठी एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी अंतराळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी नव्या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली.